अकोला येथे ठाकरे गटाच्या शहर प्रमुखाच्या वाहनाची अज्ञातांकडून तोडफोड करण्यात आल्याने राजकीय वातावरण तापलं आहे। या घटनेनंतर नितीन देशमुख यांनी संताप व्यक्त करत दोषींवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली। हा हल्ला लोकशाहीवर असून अशा प्रकारांना कठोर उत्तर दिलं जाईल असा इशाराही त्यांनी दिला। कार्यकर्त्यांमध्ये संतापाचं वातावरण असून पोलिसांनी तातडीने तपास करून आरोपींना अटक करावी अशी मागणी करण्यात येत आहे। रात्री 9:15च्या दरम्यान शिवसेना शहर प्रमुख राहुल कराळे यांना काही लोकांनी जीवे मारण्याचा जो कट रचला होता, दुर्दैवानं ईश्वराच्या काही आशीर्वाद असल्यामुळे आज ते त्या घटनेपासून वाचले। काही लोकांनी 3 लोक अचानकपणे गाडीवर आले आणि त्यांच्या गाडीवर पाईपाने तलवारीने हल्ला केला। हल्ला झाल्यानंतर मला शहर प्रमुखांचा फोन आला आणि मी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक SP साहेबांशी संपर्क केला। फोनवर त्यांना घटनेची माहिती दिली आणि त्यांनी तात्काळ ठाणेदारांना त्या ठिकाणी घटनास्थळावर पाठवलं आणि घटनास्थळावर पाठवल्यानंतर त्या जागेची पाहणी केली आणि त्या भागातली सर्व CCTV फुटेजसुद्धा तपासण्यासाठी SP साहेबांनी आदेश दिले। आता रितसर ह्या ठिकाणी सर्व शहर प्रमुख सर्व पदाधिकारी आम्ही रितसर पोलीस स्टेशनमध्ये आता रिपोर्ट देण्यासाठी आलो आणि निश्चितपणे पोलिसांनी 12 घंट्याच्या आत जे हमलेखोर लोक होते त्यांना 12 घंट्याच्या आत अटक करा, अन्यथा आम्हाला नाईलाज असतं। उद्या जर शहरात काही अनुचित प्रकार घडला, आमचाही संयम तुटला तर निश्चितपणे अशी कोणती दुर्घटना होऊ नये म्हणून तात्काळ ह्या ज्या लोकांनी हमला केला त्या लोकांना तात्काळ अटक करावं।